रायगड जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक प्रक्रिया बुधवारी पार पडली असून यात पाली सुधागड पंचायत समितीवर महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे। या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआयच्या महायुतीची बिनविरोध सत्ता प्रस्थापित झाली असून सुधागडच्या राजकीय इतिहासात प्रथमच सभापती पदाचा बहुमान भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे। सभापतीपदी भाजपच्या जागृती राजेश मानकर यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश शेवाळे यांची वर्णी लागली आहे। तसेच सदस्य म्हणून भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांची निवड करण्यात आली आहे। महायुतीच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून सर्व स्तरातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे। या ऐतिहासिक यशासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील, मंत्री अदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। निवडणूक प्रक्रियेचे कामकाज तहसीलदार उत्तम कुंभार आणि नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे यांनी यशस्वीरित्या पार पाडले। निकाल जाहीर होताच महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले की आजचा दिवस सुधागड तालुक्याला नवीन दिशा देणारा असून नवनिर्वाचित पदाधिकारी जनतेच्या हितासाठी आणि तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी भरीव कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज राष्ट्रवादीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, सभापती आणि राष्ट्रवादीचे उपसभापती इथे या ठिकाणी विराजमान होत आहेत। पेणमध्ये देखील अशाच पद्धतीनं दोन्ही पक्षांचे मिळून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे सभापती आणि उपसभापती त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। मी आमच्या ताईचं, आमच्या भाऊचं आणि ह्या लहान ताईचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि जनतेच्या हिताकरता भविष्याच्या काळामध्ये तुमचं काम होऊ दे अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांनी कामाला सुरुवात करावी खुर्चीवर बसून अशा पद्धतीने विनंती। भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी देखील या विजयावर समाधान व्यक्त करताना म्हटले की निवडणुकीपूर्वी केलेली भाजप राष्ट्रवादीची युती आम्ही यशस्वी करून दाखवली आहे। सुधागड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा सभापती विराजमान झाला असून हा क्षण प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे। महायुतीच्या या विजयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी मिळाली असून विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी केला आहे। इथलं पंचायत समितीचं आपण बघितलं की आम्ही राष्ट्रवादी आणि भाजपची युती करून ती यशस्वी करून दाखवली। निवडणूक पूर्वीची युती होती, ती निवडणुकीच्या नंतर देखील सत्तेमध्ये देखील आम्ही त्या पद्धतीनेच केली। सुधागड तालुक्याच्या इतिहासात पहिलीच वेळ अशी आहे की भारतीय जनता पार्टीचा सभापती आज विराजमान झालेला आहे आणि त्याच्यासोबत उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व बाबतीमध्ये अग्रेसर ठरलेलो आहोत। बाकी उभाटा असो, इतर कुठलेही पक्ष असो, त्यांच्याबद्दल मित्रपक्ष मला काय बोलायचं नाही कोणाबद्दल, परंतु परिस्थिती अशी आहे की आम्ही अग्रेसर आहोत आणि आमची सरशी सगळीकडे असते हे आम्ही दाखवून दिलेलं आहे।